भावानो सकाळचे वाजलेत 4:45 म्हणजे 5ला फक्त 15 मिनिटं बाकी आहेत आणि 5:15 नंतर सूर्योदय होणार आहे 5:15ला. तर आत्ताच बघा काय व्ह्यू दिसतं सकाळचा. ह्या गोष्टीसाठीच आपण एवढा 3-4 दिवसाचा ट्रॅक करून आपण वरती आलेला आहे. आणि जेव्हा सूर्यकिरण ह्या अन्नपूर्ण डोंगरावर पडतील ना, तेव्हा काय खतरनाक दिसणार आहे भावानो. एकदम रावस आत्ताच हलका हलका दिसायला लागलाय. आणि पुरा डोंगर बघा, चारी बाजूनी बर्फाचे डोंगर आहेत हे बघा. आणि मधी आपला हे बेस कॅम्प आहे, अन्नपूर्ण बेस कॅम्प. आपण याच हॉटेलमध्ये राहिलो होतो. तर व्ह्यू बघा आणि भावानो व्ह्यू शेवटपर्यंत बघा. फुल ॲडव्हेंचर, एकदम खतरनाक व्ह्यू असणार आहे. चला दाखवतो. डोंगर बघा कसला चमकतो सोन्यासारखा. तो हायसा ह्याच्यासाठीच तर आपण लवकर आलो होतो. 3-4 दिवसाचा ट्रॅक करून आपण इथपर्यंत पोचलो फायनली भावानं, हे बघण्यासाठी. बघा भावानं काय खतरनाक दिसतंय. समोर भावानो अन्नपूर्ण डोंगर आहे आणि हे बघा पुरा सोन्यासारखं चमकलेलं आहे. तुम्हाला चारी बाजूनी दाखवतो. पुरा बर्फाचे डोंगर आहेत आणि आता समोरून सूर्यनारायण पण वरती येणार आहेत. आणि हे डोंगर आहे ते माचापूचा डोंगर आहे रे. आणि बघा एकदम खतरनाक वाटतंय. सोन्यासारखा बर्फ, असं वाटतं की सारखं व्हिडिओज बनवत राहावा, आपल्या नजरेत आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवावा. लय खतरनाक आहे भावानं, लय खतरनाक. यानं तर रोज बघायला भेटत होतं सनसेट, एकदम सूर्यास्त सूर्योदय. आणि असा काय व्ह्यू आहे बाबा, काय खतरनाक डोंगर, नुसतं सोन्यासारखे चमकलेले. हे बघा, ह्याच्यासाठी आपण 4-5 दिवस चालत वरती आलेलं आहे भावानं. बस 4-4:30 वाजता उठलेलं आहे आणि आता भावानो सकाळचे 6 वाजायला आलेत. आणि ब्लॅक टी घेतलेली आहे. आणि ह्या साईडला बघा काय व्ह्यू आहे. अन्नपूर्ण बेस कॅम्पमध्ये आहेत आपण आणि समोर आहे अन्नपूर्ण डोंगर. हे बघा भावानं पुरी आले, अंडा बटाट्याची भाजी, अंडा आणि एकदम खतरनाकवाली पुरी आहे. आणि असं काय वातावरण आहे. तर भावानं सकाळचा सीन आणि आत्ताचा सीन बघा. आता वाजलेत किती माहिती आहे का, 8:30 झालेत. म्हणजे नाही म्हटलं तरी 1-2 तासामध्ये ढगं वगैरे बघा कसे आले लगेच. म्हणजे दुपारनंतर पुरा दिसणं बंद होऊन जाईल. हे आहे समोर अन्नपूर्णा डोंगर आणि हे अन्नपूर्णा बेस कॅम्प. आणि इथं बघा 4130 मीटर उंचीवर ते आपण आहोत. आणि हे पुरा अन्नपूर्णा बेस कॅम्प आणि अन्नपूर्णा डोंगर. आणि वरती बघा सूर्यनारायण आलेत. आणि आता ह्या साईडून पुरे ढगं येणार आणि पुरं डोंगर कवर करून जाणार. जसं संध्याकाळी आपल्याला वातावरण दिसलं नव्हतं त्याचप्रमाणे आत्ता पण हे ढगं हळूहळू येतात. हे बघा पुढे येणार. आणि हे आहे माचापूचा रे डोंगर, ते पण पुरं दिसायचं बंद होऊन जाईल. आणि आता ऑलरेडी ह्या साईडचे डोंगर बघा दिसायचे बंदच झालेले आहेत. म्हणजे पुरे संध्याकाळपर्यंत पॅक होऊन जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आपला आवडला असेल तर भावाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि असाच फुल ॲडव्हेंचर अजून नेपाळमध्ये आपण बराच टाईम फिरणार आहोत. अजून नाही म्हटलं तरी 1-2 हप्ते तरी फिरणार आहोत. नेपाळ पुरा फिरून काढणार आहोत. आता मुक्तीनाथ झालं त्याच्यानंतर आपण आता ABC ट्रॅक कंप्लीट केलेला आहे.
आणि ABC ट्रॅक कंप्लीट करून एकदम भारी वाटलं ना भावानं, लय जबरदस्त. आणि इकडचे नजारे, सकाळचा व्ह्यू असा होता की वरचे डोंगराचं वरचं टोक पुरा गोल्डन सोन्यासारखा दिसत होता, एकदम खतरनाक होता तो व्ह्यू. आणि हे सर्व फ्रेंड्स लोक होते आपल्यासोबत ट्रॅकिंगमध्ये, पाठीपुढं मिळत होते. आणि आता परत आपण त्यांच्यासोबत डायरेक्ट जाणार आहोत बांबूस. पहिला स्टॉप आपला बॅगा वगैरे घ्यायचा असेल तर तिकडं बांबूस आहे, तर त्या साईडला जाणार आहोत. आणि बघा काय नजारे आहेत, काय खतरनाक नजारे, पुरा ढगाने भरून जाईल संध्याकाळपर्यंत नजारे बघा. त्यासाठी अन्नपूर्णा बेस कॅम्प लय लकी आणि महत्त्वाचा वाटतं, कारण की हे बघा सकाळपर्यंत पुरा दिसत होतं, आता ढगाने पुरा कव्हर करून टाकला अन्नपूर्णा. आणि हे ढग बघा कसे चाललेत, पुरा कव्हर करणार बा ढग. जय महाराष्ट्र पब्लिक, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आपण ABC ट्रॅक कंप्लीट केलं. लोक म्हणतील ABC ट्रॅक कंप्लीट करून तुला काय भेटलं, तर मला हे भेटलं. हे बघा पुरा सुकून आणि असे पहाड आणि एकदम जबरदस्त वातावरण, लय भारी. भावानो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, एक छोटासा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही पण एकदा तरी ABC ट्रॅक कंप्लीट करा किंवा ABC ट्रॅक करायला नक्कीच या, लय भारी वाटेल. तर 3 दिवसाच्या प्रवासानंतर आता आपण रिटर्न चाललेलं आहे भावानं. आणि आता रिटर्न आपण बांबूपर्यंत जाणार, जिथं आपल्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. अन्नपूर्णाला परत एकदा टाटा बाय बाय करूया. एकदम लय भारी वाटला अशा वातावरणात येऊन, लय जबरदस्त 3 दिवसाचा एक्सपिरियन्स आपल्या आयुष्यभर लक्षात राहील. आणि तुम्ही पण मित्रांनो आयुष्यात एकदा तरी अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रॅक कंप्लीट करा, किंवा जर इच्छा असेल तर करा, नाही तर कोणाच्या पण व्हिडिओ बघून बघा. पण असे नजारे बघायचे असतील तर तुम्हाला इकडं यावंच लागतंय. तर चला आज बघूया किती लांबपर्यंत आपण रिटर्न होतोय, कारण की आता पुरा उतार आहे. तर आपल्या बॅगा पार करून सिनोवातपर्यंत पोचायचा किंवा चामरोमपर्यंत पोचायचा प्रयत्न करू, कारण की आपल्याकडं नेपाली पैसे पण संपलेत भावानो. अक्षरशः भावानो मला वाटत होतं की इकडं राहायची सोय होईल की नाही, पण शेवटीला कुठून ना कुठून काय ना काहीतरी होतंच. तरी पण आपण भारत यात्रा 0 बजेटमध्ये डायरेक्ट आउट ऑफ कंट्री नेपाळमध्ये येऊन आपण सक्सेसफुली रन करतोय. आणि अजून पण आपण नाही म्हटलं तरी 1-2 हप्ते पूर्ण करणार आहोत, नेपाळ फिरणार आहोत. तर व्हिडिओ भावाने शेवटपर्यंत बघा, अजून पुढचे व्हिडिओ लय खतरनाक आणि फुल ॲडव्हेंचरवाले येणार आहेत. तर है ना भाऊ, भावानो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तत्पर्यंत जय श्री महाकाल, जय महाराष्ट्र पब्लिक. तर हे बघा माझ्या पुचारे डोंगर, व्ह्यू बघा खतरनाक. आणि आपल्या पाठी बघा अन्नपूर्णा डोंगर, खतरनाक व्ह्यू, खतरनाक. हे माझ्या पुचारे बेस कॅम्प 40 मिनिटामध्ये कव्हर केलेलं आहे. येणार पुढं देवराली, त्याच्यानंतर हिमालय, त्याच्यानंतर बांबूसमध्ये आपल्या बॅग आहेत. तर बघूया आपण किती मिनिटात पोहोचतो. आता वाजलेत 9:45, म्हणजे 10ला फक्त 15 मिनिटं राहिलेत. तर बघूया आपण किती वाजेपर्यंत देवरालीतून इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो. तर आणि काय असे नजारे आहेत भावानं, खतरनाक वाले, एकदम ढग वगैरे वरती चाललेले. आणि व्ह्यू बघा भावानं, अजून इथून हिमालया जवळच आलेलं आहे, अशी सर्व फंटल बसलेले. तर हे आहे हिमालयाच्या पहाडमधनं, अरे नाही लांब ठेव ना. तर मित्रांनो हे बघा हिमालयाच्या पहाडमध्ये भेटणारी स्ट्रॉबेरी, एकदम खट्टा मिठ्ठा, दाखव बघू एक. तर आता आपण पोचलेलं आहे हिमालय बेस कॅम्पमध्ये 11:42ला. तर बघा हे असं काय हॉटेल आहे, आपण इथं जेवलो वगैरे होतो. आणि आता चाललो आहे आपण परत खालच्या साईडला. आणि 11:42ला पोहोचलो. बरं थोडंसं थांबत आलो, त्याच्यामुळे जरा टाईम गेला. पण भावानं लय भारी वाटलं, एकदम खतरनाक. चला तर आपला सफर असाच सुरू राहणार आहे. 11:42 म्हणजे 12 वाजायला आलेत. तर बांबूपर्यंत मला वाटतं एका तासामध्ये पोचून जाऊ. बघू आता कसं काय होतं तिथपर्यंत. जय श्री महाकाल, जय महाराष्ट्र. मित्रांनो असा काय रस्ता आहे हा बघा, जो मेन रोड आहे, जो रस्ता मेन ट्रॅक आहे तो सोडून आम्ही हा असा भलताच रस्त्याने जो शॉर्टकट आहे, जिकडून इकडची लोक सामान वगैरे घेऊन जातात, त्या रस्त्यावर आम्ही आता चालतोय. भावानो फुल डेंजर ॲडव्हेंचरवाला रस्ता आहे, एकदम खतरनाक. बघा एकदम सरळ खाली उतरायचं आहे. आणि बाजूला हरीभरी झाडं, बॅम्बोस. आणि आम्ही फुल ॲडव्हेंचर भावानो, फुल ॲडव्हेंचर. आता आम्ही खाली उतरतोय, 12 वाजलेत आणि लय भारी वाटतंय.
हिमालय क्रॉस करून खाली उतरलेलं आहे आणि असे काय नजारे आणि असं काय जंगलातून घनदाट जंगलात आम्ही दोघंच आहोत आणि बाकी जो रस्ता आहे तो मेन तिकडे खालच्या साईडून आहे, त्या साईडून नदीने. पण आम्ही एक वेगळ्याच भन्नाट अशा जंगलातनं आम्ही चाललेलं आहे, फुल ॲडव्हेंचर. 1:20 झालेत आणि आपण सकाळी 9 वाजता निघालो होतो ABCवरून. भावानं आपण 4 तासामध्ये बांबूमध्ये पोचलेलं आहे आणि ह्याच इको फ्रेंडली लॉजमध्ये आपला बॅगा वगैरे ठेवलेले आहेत. तर बघूया भावानं, आपण पावसाच्या आधी आपण पोचलेलं आहे इथे आणि इथून बघूया पुढं कसं काय जायचं. आता 4 तासात जेवण वगैरे करू, मग पुढं जाऊ काय होते बघू. आणि वातावरण बघा, आता पुरा पावसाचा एरिया झालेलं आहे एकदम, पुरा डेंजर. चला तर मित्रांनो, दुपारचे 2-1 वाजलेत आणि आपण इथंच ह्याच हॉटेलला बॅग वगैरे ठेवली होती, तीच आता आपण परत घेतलेली आहे आणि इथंच जेवण वगैरे केलेलं आपल्याला. आणि जेवण वगैरे 900 म्हणजे 1000 रुपयाचा पडला म्हणा, आहे ना रे? हां. तर असं जेवण वगैरे भेटलं आहे आणि आता आपण आहोत बांबूसमध्ये. तर 600-600चं. तर बघूया आता आपण कुठंपर्यंत पोचतोय. तर मित्रांनो, ABCवरनं तर आम्ही बांबूपर्यंत एकदम रफ्तारमध्ये आलो. जेवलो, बॅग खांद्यावर आली आणि आता बॅटरी डाऊन आहे. तर भावानं हे तर छोडाच आहे, अजून पुरी एनर्जी इथं जाणार आहे. हे बघ किती वरती अख्खा डोंगर वर जायचं आहे. आता पोटामध्ये पण दुखायला लागलं आहे. आणि की जेवल्या लगेच निघालो आहे, कारण की आपल्याला आज संध्याकाळपर्यंत बघायचं की पोचतो की नाही आपण. तर बघूया, एक छोटासा चॅलेंजच म्हणा, ABCवरनं एका दिवसात खाली उतरतो काय. तर बघूया संध्याकाळपर्यंत. भावानं तिथपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फुल ॲडव्हेंचर आणि असे एकदम कठीण रस्ते आहेत. आता बॅग नसती तर आम्ही पोचलो असतो वरपर्यंत, पण बॅगेमुळे थोडासा लोड वाढला आहे आणि हवा टाईट. क्या बोलो का भाऊ? हवा टाईट. लेट्स गो, एनीबडी कॅन डान्स. तर भावानो, ह्या बांबूचा उगाच नाही नाव ठेवलं आहे बांबू, कारण की जाताना पण लागते, येताना पण लागते. आता चढायला काय भाऊ आम्हाला जमत नव्हता, पूर्ण फाटून 4 झाली होती. आणि आपला नॉमेड भाऊ बघा येतं, पुरा भावानं पाय थरथरायला लागले. एवढा शिड्यात ना, सरळ शिड्या चढत जाताना तर वंदे झालेच, त्याच्याबरोबर आता बी झाले. तर भावानं, आपण फायनली अप्पर सिनवाला पोचलेलं आहे 2 तासामध्ये. म्हणजे दुपारी 2 वाजता आपण निघालो होतो बांबूजवरून आणि आता अप्पर सिनवाला पोचलो 2 तासामध्ये. आणि आता आपल्याला बघा इकडून जायचं चॉम्ब्रुंग, ते समोर वरती चॉम्ब्रुंग गाव आहे, तसं खाली उतरून आपल्याला तिकडे जायचं आहे जिथून ट्रॅक स्टार्ट होतो. तर बघूया अजून 4-1 तास लागतील आपल्याला इथून खाली उतरायचं, परत तसंच वर चढायचं त्या टॉवरपर्यंत समोरच्या, ते बघा तिकडं. त्याच्यानंतर परत इकडं साईडला हे बिल्डिंग दिसतात, तिकडं खाली उतरायचं आहे. हे बघा, फक्त आता एक चढाई आहे ही फक्त डोंगराची, आणि आता तर पुरा खाली उतरायचं आहे. चला तर भावानं, असं काय तपेस चॅलेंज आपला सुरू झालेलं आहे. हे लोकांचं तर डेलीचं काम आहे. आता बघूया काय होते पुढं. खाली उतरत होतो 4:30पर्यंत, खालच्या ब्रिजपर्यंत पोहोचायचा प्रयत्न होता, पण मध्येच काय भावानं असा पाऊस आला आहे आणि अशा एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहे. पावसाने पुरा हल्ला मचवला आहे आणि आमचा टार्गेट होता की अर्ध्या तासात आपण खाली उतरायचा. तर या पावसामुळे काय आपल्याला उतरता नाही येणार. चला बघूया असं काय वातावरणात थांबलं. भयानक पाऊस. तर मित्रांनो, अशी काय ब्लॅक टी आहे आणि असं काय वातावरण झालं आहे एकदम खतरनाकवाला. हे बघा इकडं पाऊस वगैरे पडतंय लय बेकार, आणि तरी पण लोक. चला तर मित्रांनो, असं काय अवतार झाला आहे, पुरा केस बिस हे झालेले आहेत. आणि भावानो, बराच टाईम पाऊस पडत होता, त्याच्यामुळे फुल वांदे झाले आपले. आणि असा काय नजारा आहे तिकडे एकदम खतरनाक. आपण त्या घरामध्ये चाय वगैरे पिलो आणि आता आपला सफर पुन्हा एकदा सुरू झाला आहे. ही पुढी खडी चढाई आहे एकदम भावाने, फुल डेंजर आहे. सकाळी आम्ही 9 वाजता स्टार्ट केलेले ABC ट्रॅक आणि आता आपला शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. भाऊ काय बोलशील एकदा? वाट लागले पार खांद्याची, सर्व कपडे बिपडे भिजलेत, बॅग बी भिजले. फुल व्हिडिओ मजा येते व्हिडिओ बनवायला पण आणि अशा पावसातनं फिरायला पण. असं वाटतंय भेंडी का आपल्या
महाराष्ट्रात कोकणातच फिरतोय की काय एकदम पावसाळ वातावरणात. आणि धबधबे बघा भावानं, धबधबे बघा काय खतरनाक आहेत. हे बघा हे इकडं आहेत, त्या साईडला बी आहेत. लय जबरदस्त वातावरण आहे भावानं, खतरनाक वाला. आणि हा असं काय ब्रिज आहे भावानं, खतरनाक खतरनाक आहे फवारा. आणि तिकडं बेडूक कापून खातायत आणि माच्या म्हणतात आम्हाला. आणि भावानं मौसम सुधारलाय आणि वातावरण बघा, शेती आणि सेम आपल्या गावाला आल्यासारखं वाटतंय. काय वातावरण आहे हे बघा. आणि अशी सुंदर घरं आहेत चॉमरूमच्या आम्ही खालच्या साईडला, जिकडं गावं वगैरे आहेत. आणि अशा काय वातावरणात आपण चाललोय. रस्ता एक नंबर आहे भाऊसाहेब. हे बघा अशी काय नजारे. तर भावानं अशा काय एकदम गावागावातून आम्ही चाललेलं आहे भावानं. लय खतरनाक मजा येते, फुल ॲडव्हेंचर. आणि यो भा हॅलो. तर असं काय नजारे आणि अशा काय ॲडव्हेंचर लाईफमधलं चाललेलं आहे आपला, फुल मजा येते. आणि भावानी जुनी घर आहे, एकदम जुनी घर आहे. हे बघा कशी घर आहे, गावात आल्यासारखं वाटतं एकदम, गावचा लाईफ सारखा एकदम खतरनाक व्ह्यू. आणि आपण मित्रांनो हे आहे चॉमरूम विलेज. आणि त्याच्यातनं आम्ही 5-10 मिनटं आम्ही घालवून असा जरा गाव बघायचं म्हणून आलो. तर काय असे नजारे बघायला भेटले एकदम खतरनाकवाले. तो असा जबरदस्त. तर मित्रांनो आपण आता तुम्ही माझ्या पाठीवर बघताय ऑफिस, तिथं आपण आपला चेकआउट करून घेतलेला आहे. अन्नपूर्णा बेस कॅम्पचा परमिट होता, त्याचा चेकआउट झालेला आहे. आता आपण वापसी चाललेलं आहे खालच्या साईडला. नाही म्हटलं तरी 3 दिवसामध्ये आपण अन्नपूर्णा बेस कॅम्पपर्यंत पोहोचून आता रिटर्न झालेला आहे. आणि एका दिवसातच आता आपण चॉमरूमपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हा चेकआउट पोस्ट आहे. तर इकडून आता आपण चाललेलं आहे वरच्या साईडला. बघूया आज ब्रिजपर्यंत पोचतो की नाही. ब्रिजपर्यंत पोचायला नाही म्हटलं तरी 1-2 तास अजून जास्त लागू शकतात. आणि संध्याकाळचे वाजलेत 7. तर बघूया जेवढी कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत वर चढूया, नंतरचं नंतर बघू तिथपर्यंत जायचं. तर संध्याकाळचे 7:20 व्हायला आले आणि चॉमरूम गावातून आपण बाहेर पडतो आता. हे बघा 35 जण तुम्ही आहे कोम, धन्यवाद. तर चला आता इथून आपण डायरेक्ट खालच्या साईडला जाऊया, जिथून आपण ट्रॅक स्टार्ट केला. नाही म्हटलं तरी 1-1.5 तास किंवा 2 तास पण लागू शकतात. बघूया किती तास लागतात. रात्र तर होते. आपण इथं कधीच कुठेतरी थांबलो असतो, पण आपल्याला एक जागा भेटले तर तिथे गेलो तर आपलं खाणं पिणं आणि राहण्यालाही स्वस्तामध्ये होईल. म्हणून आपण थोडासा पायाने जाऊ, जरा थोडी तकलीफ घेऊ, पण पोचू आज इथपर्यंत. जास्त लांब नाही पण तसं म्हटलं तर वाटून 4 होईल. मित्रांनो हे बघा ही सगून आहे, ती आम्हाला चॉमरूममध्ये भेटली होती आणि ती आता आमच्यासोबतच चालली आहे. यो भाऊ म्हटला चल आमच्यासोबत, आम्हाला रस्ता दाखव. तर ती भावानं रस्ता दाखवायला आमच्यासोबतच चालले. हे बघा पुरं खालपर्यंत आम्हाला सोडणार आहे. आम्हाला जायचं आहे इथं जिथं लाईट पेटते. नाही म्हटलं तरी 1-1.5 तास झाला आमच्यासोबतच चालते ती. तिला म्हणतोय आम्ही आता जा परत, कारण की आता आमचं स्टॉप तर जवळ आला आहे. पण ती ऐकायला तयार नाही, आम्हाला सोडायला इथपर्यंत आले. बघा किती पाळीव प्राणी म्हणजे एकदम वफादार असतात भावानं. ती आता एवढं रात्र झाले ना भावानं, तरी ती आम्हाला सोडायला इथपर्यंत राहिले. बोला असं आहे भावानं इकडचा नेपाळ. आणि नेपाळचं सर्वच भारी आहे. आणि इकडं बघा कसं लखलखतं आहे. तर मित्रांनो फायनली आपण आपला ट्रॅक एका दिवसामध्ये कंप्लीट केलेला आहे. अन्नपूर्णा बेस कॅम्पवरनं आता रात्रीचे 8:30-9 व्हायला आले. आणि या अशा माझ्या तुम्ही मागच्या बाजूला बघताय ब्रिज आहे, या अशा भन्नाट आणि खतरनाक ब्रिजवरनं आपण फायनली पोचलेलं आहे. हे बघा आणि फायनली पोचलेल्या भावानं अशा जागेवर जिथून आपण अन्नपूर्णा ट्रॅक कंप्लीट केला होता. आणि खांद्याचे पुरे पार लंका पार झाले. लय बेकार वाटते. पहिलं बसू दे, लय डेंजर. तर भाऊ कसं वाटतं आपला ट्रॅक कंप्लीट झाला एका दिवसामध्ये? फुल्ली एक्झॉस्टेड. भावानं लोक 2-2, 3-3 दिवस लावतात खाली उतरायला, पण आम्ही एका दिवसामध्ये ही बॅग घेऊन पुरा कंप्लीट केलेला आहे. आणि तुम्ही माझ्यासमोर बघताय हे बघा अन्नपूर्णा
बेस कॅम्पचं हे स्टार्टिंग आहे. म्हणजे इथूनच अजून आपल्याला खालून तिकडं त्या जंगलातून त्या आंटीपाशी जायचं आहे. तर बघूया आता काय होतं आहे आणि कसं काय जाणार आहोत. तर फुल पोचलेलं आहे शेवटपर्यंत, फुल ॲडव्हेंचर. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. बघूया आता आंटीपाशी पोचोपर्यंत काय आधीमध्ये होतं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तिथपर्यंत जय श्री महाकाल. तर मित्रांनो आता आपण पोचलेलं आहे 9 to 9 ABC-वर 9 वाजता निघालो आणि 9 वाजता पोचणार आहे. आणि भावाचे पाय बघा काय झाले, सॉक्स नाही घातला तर फाटले होते पुरं फाटले, पुरा हालत डाऊन झालेली. तिथं काय झाले. फायनली आपण 9 वाजेपर्यंत पोचलेलं आहे. पण भावानं पायाची पुरी लंका पार झालेली आहे खांद्यापासून सर्व. चला तर आता आपण असं काय जेवण आलेलं आहे तर जेवतो. हे अंकल आहेत आणि ह्या आहेत, यांच्याकडे आपण आज आलेलं आहे जेवायला. आपलं टार्गेट पुरा झालेलं आहे भावानं 9 to 9. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेवणाचा आस्वाद घेतो.